कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत फिरत आहे. जीव झाला चकवा चांदण नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ घेतलं आहे. या पदर कसे ती तुमच्याकडे मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड. असा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं ना तटबंदी ना बुरुज पण असा भाग तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली टाकतो. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
वरती बसलेले प्रेक्षकांना विनंती आहे, आपण खाली येऊन स्थानापन्न व्हायचे. खाली जागा शिल्लक आहे, आपण सर्वांनी खाली यायचंय. चंपावतीच्या टीमला विनंती आहे, वरचा कॉरिडॉर बंद करा. आपण सर्वांनी खाली